कामावरून घरी जात असताना अशी मनमोहक मूर्ती मला दिसली, तर माझं काय पावलं काय थांबना. तर परत मी जवळ गेलो. भर पावसामध्ये थोडी छत्री उडत होती, हालत होती, तरी पण मी डेअरिंग करून जरा पुढे गेलो. एवढी छान मूर्ती दिसली की बस मला विचारायला नको, एवढी मनमोहक मूर्ती होती ना की मनामध्ये बसली. अजून जवळ जाऊन बघूया. तर बघितलं मी सगळी मूर्ती तिकडे मूर्ती थांबवली होती, ट्रॉलीवरती होती आणि एकटा तिकडे तो कार्यकर्ता बसला होता भर पावसामध्ये भिजत आणि बाकी सर्व कार्यकर्ते तिकडे उभे होते आडोशाला. खूप पाऊस होता, खूप जोरदार असा मुसळधार पाऊस होता. तिकडे सर्व चहा पित आहेत आणि बघा एक खेतवाडीचा महाराज आहे, मस्त एकदम छान अशी मूर्ती आहे. बघा त्या मूर्ती दगड आहे, दगडाला असं ते सापाने वेटोळे मारलेत आणि बघा अशी मोठी उंच आय थिंक मला वाटतं 20-22 फुटाची अशी मूर्ती असेल. गणपती असा नाचतोय मस्तपैकी. गणपतीच्या चरणाजवळच अशी मान मागे वाकवली आणि असं मागच्या बाजूने दर्शन घेतलं. जसं काय देवच मला आशीर्वाद देतो गणपती बाप्पा. आणि मी निघालो. ही गणपतीची पाठ बघा. आता मी रस्त्याने चालतोय, असं वाटतं गणपतीचं विसर्जन होत चाललं, असा फोटो येतो टी व्हीमध्ये, तसं दिसलं मला. चला आता पुढे जाऊया आपण. बघा रस्त्यावर धो पाऊस येतोय आणि बघा एक गरीबाच्या पण देवाने लक्ष दिलं पाहिजे. गणपती बाप्पा ह्यांना पण सुखाचे दिवस येऊ दे, चांगले दिवस येऊ दे. कसे काढतात दिवस बघा एक गरीबाचे सणासुदीचे पण. भर पावसामध्ये सगळं उडून जात असेल, छप्पर त्यांच्या घरामध्ये पाणी जात असेल. असो, जर असंच पुढं चाललो तुम्हाला लांबून एक मूर्ती दिसली, पण तिथे काहीच पाऊस नव्हता. ते एवढी छान मूर्ती होती की बस एका पाठोपाठ एक मूर्त्या छान येत होत्या. आणि रस्त्यामधून गर्दीमधून वाट काढत पुढे गेलो तर अक्षरशः ही मूर्ती एवढी मनमोहक होती की ना तिकडे अक्षरशः ब्रह्मदेव गणरायाच्या स्वागतासाठी त्याला प्रार्थना करत होता असं दिसतंय. हो बरोबर, ब्रह्मदेवच आहेत. खूप छान एकदम असं एवढी छान मूर्ती की बस यार मनामध्ये बसली ती मूर्ती. बघा किती सुंदर मनमोहक मूर्ती आहे बघा. ब्रह्मदेवच्या हातामध्ये काय ऋग्वेद वगैरे सामवेद काय असेल ते पण मला वाटतं खेतवाडीचीच मूर्ती आहे. ग्रँड रोडमध्ये खेतवाडी एक असा एरिया आहे ना, पारंपरिक गणपती बसवून खूप मोठे गणपती असतात. पुण्याला जरी एकदम डेकोरेशन वगैरे चांगले असतील, मानाचे असतील, पण मुंबईमध्ये हे मानाचे गणपती असतात तिकडे आमच्या.